नमस्कार. माझं नाव उमेश चौगुले. सुरुवातीला ॲक्च्युली माझे एक सर आहेत कोल्हापूरमध्ये, सागर सर म्हणून आहेत. त्यांच्याकडून कॉल आला की असं आहे ॲरोबिक्स आणि कराटे रिलेटेड वर्कशॉप घ्यायचं आहे. मग ठीक आहे म्हटलं, आय एम ऑलवेज रेडी फॉर दॅट, बिकॉज मी खूप ठिकाणी जिममध्ये वगैरे ॲरोबिक्स आणि झुंबाचे वर्क सेशन देतो. मग ते सेशन वाईज असतात, म्हणजे 2 डे सेशन असतात, जास्त काय नसतात. मग ते मला म्हटले 10 डेचं वर्कशॉप घ्यायचं आहे. 10 डेचं आणि कुठे आहे? वडगाव. ते म्हटले इट्स सो लॉंग फॉर मी, बिकॉज मी राहायला मुश्किल आणि हे वडगाव आणि रोजचा अपडाऊन आणि सकाळी लवकर यायचं आहे. थोडंसं प्रॉब्लेम वाटला, कारण माझा स्वतःचा वैयक्तिक प्रॉब्लेम सांगतो, मी वेळेत जात नाही. तुम्हाला अनुभव माझा इश्यू आहे. मी प्रयत्न केला, कारण पहिल्या दिवशी मला असं कळलं की ते वेळ द्यायला लागणार आहे, कारण एवढं चांगला मॉब आहे ना, नक्कीच काय तर द्यायला पाहिजे आपण. पहिला दिवस आलो तेव्हा मला वाटतं 25 समथिंग लेडीज असतील. हां, दुसऱ्या दिवशी भारी वाटतं 50 लेडीज झाल्या. हे 50 लेडीज होण्यामागचं कारण एक होतं की तुम्हाला आवडतं ते तुम्हाला मिळालं, म्हणजे जे की आणि माउथ पब्लिशिंग झाले की हे इथं शिकवत आहेत, येत आहेत. सो पहिला दिवस खूप छान गेला, तर दुसऱ्या दिवशी मला पण आणि इंटरेस्ट आला की जाऊन आणि काय तर शिकवलं. त्यातून आणखीन जास्त लेडीज आल्या, आणखीन वाढलं. आणि मला वाटतं की देत असताना मी तुम्हाला तुमच्या आवडीच्या ज्या काही सॉंग्स आहेत ते पूर्ण केले. मग ते बॉलिवूड असो, हॉलिवूड असो, इव्हन मराठी पण एकदा घेतलं आपण. आणि ॲरोबिक झुंबा म्हणजे नेमकं काय, तर तुम्हाला म्युझिकल वर्कआउट करायचं आहे. इझिली वर्कआउट करायला गेलो तर तुम्ही कंटाळतो, 1 2 हे होत नाही. त्याच्याऐवजी काहीतरी गाणं आलं तर कुठल्याही वरातीत जावा, जरी काय पण वाजलं तरी असं असते. लाईक वाईज म्युझिक आलं की आपोआप वर्कआउट होतं. आणि तीच कॉन्सेप्ट म्हणजे ॲरोबिक्स आणि झुंबा, बाकी काही नाही. सो तो तुम्ही इतक्या सुंदर रीतीने आत्मसात केला, कमी वेळेत खूप चांगलं केलं. तसं पाहिजे गेलं तर खूप कमी वेळेत 10 दिवसाच्या सेशनमध्ये तुम्ही मला वाटतं 4 ते 5 सॉंग बायहर्ट केल्या. बायहर्ट आता मी लावलं तरी थोडंफार मिस्टेक झाल्या तर तिकडे ते कव्हरअप होते. पुढची स्टेप तुमच्या लक्षात येते. मी नॉमिनल तरी दाखवलं तर तुम्ही कव्हर करताय. आणि मला वाटतं हीच आपली ग्रास्पिंग पॉवर आहे. आणि यात हे तुमच्यात ऑलरेडी असतं, ते बाहेर काढायचं थोडं छोटंसं काम मी केलेलं आहे. मला वाटतं ते सुंदररित्या तुम्ही आत्मसात केलात. आणि इथून पुढे देखील आपण हा क्लास रन करायचा आहे. तुमचा आग्रह असतो, मला खरंच यायचं आहे. तुमच्यापैकी जेवढे पण लेडीज इंटरेस्टेड आहेत त्यांनी झुंबा आणि ॲरोबिक्सच्या क्लासेससाठी यावं आणि हेल्थ राहावी. महत्त्वाचा आपला मोटो काय? हेल्थ. कारण काय होतं, 35+ जेव्हा जातो आपण तेव्हा डेफिनेटली शुगर आणि BP ही लागू होतच. आणि त्यावेळी गोळ्या खावा आणि मस्त राहावा. हे करण्यापेक्षा ना ॲरोबिक्स करा, झुंबा करा, थोडा वर्कआउट करा, मॉर्निंग वॉक करा, इवन योगा करा. त्यामुळे डेफिनेटली तुम्हाला गोळ्या घ्यायची गरज नाही. कशाला इथं 100-200 रुपये घालवत आहे. म्हणजे आठवड्याला नाही म्हणत, मी दिवसाला जातात तिथं. जर का काही पेन आला तर त्याच्यापेक्षा योगा झुंबा करा आणि फ्रेश राहा. ॲट द एज ऑफ 60 तुम्ही अजून फ्रेश व्हाल. यू नो व्हॉट इज द एज ऑफ अनिल कपूर? 65+ आहे, पण अजून पण वाटतो 35-36 मे बी. बिकॉज वर्कआउट. इव्हन अक्षय कुमार हे सगळे फिटनेसमध्ये आहेत. शिल्पा शेट्टी. मी बॉलिवूड ॲक्टर्स नावं का घेतो, कारण त्यांना मी फॉलो करतो. ते अजून पण इतके तरतरी आहेत. हां, तो डाईट त्यांचा नो मॅटर, त्याच्यावर सगळं आहे, वेल्थ आहे, हेल्थ आहे, सगळं आहे, पण ते अजून फिटनेसमध्ये आहे. आणि फिटनेस इज द बेस्ट. आताची एक इंडस्ट्री जी जोरात आहे ती म्हणजे फिटनेस इंडस्ट्री. ही जर खराब झाली तर तुम्ही तरी खराब झाली. आधी आयुर्मान होतं साधारणतः 80-90. आता बघा 50 पण नाही. 50च्या एजमध्येच काय हार्ट अटॅकनं गायब होत आहे. 35च्या एजच्या मुलांना विचारतो ते म्हणतात की मला शुगर आहे, BP आहे, मला पित्ताचा त्रास आहे, मला हा प्रॉब्लेम आहे, मला तो प्रॉब्लेम आहे. हे प्रॉब्लेम काय आहेत? कारण आपण एका ठिकाणी बसून राहतो किंवा ते नेहमीच्या सवयी आपण ठेवल्या तसं. पण त्यात एक सवय ॲड करा, 1 तास स्वतःसाठी. काय? योगा, ॲरोबिक्स किंवा झुंबा. आणि व्यायाम तो व्हायलाच पाहिजे. अदरवाईज आपलं जे काही व्याधी आहे त्या कव्हरअप होणार नाहीत. व्यायाम हा सगळ्यात महत्त्वाचा. आताची आपल्याला माहिती आहे, अन्न, वस्त्र, निवारा या 3 मूलभूत गरजा आहेत. मोबाईल एक 4थी आली, शिक्षण एक 5वी आली, 6वी व्यायाम. व्यायाम असेल तर तुम्ही सगळं करू शकाल. अन्न मिळेल, वस्त्र पण मिळेल आणि गरज तुमच्या पूर्ण होतील. पण तुम्हाला वर्कआउट करावाच लागणार आहे.